राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी अतिशय दुःखद निधन झाले। परंतु या घटनेनंतर अनेक विषय वादाच्या भोवऱ्यात सापडले। त्यांपैकीच एक विषय सध्या चर्चेचं कारण ठरला आहे। तो म्हणजे अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे आणि कोणकोणत्या सोयी सुविधांचा या विमानतळावर अभाव आहे हे जाणून घेऊया या रीलमधून। तर याचं पहिलं कारण आहे अनकंट्रोल्ड विमानतळ। बारामती विमानतळ हे अनकंट्रोल्ड विमानतळ म्हणून वर्गीकृत केलं जातं, कारण तिथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची स्वतंत्र एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC सेवा उपलब्ध नाहीये। दुसरं कारण आहे नॅव्हिगेशन साधनांचा अभाव। या विमानतळावर आधुनिक नॅव्हिगेशन प्रणाली जसे की VOR आणि ILS इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ही जमिनीवर बसवलेली रेडिओ सिस्टीम आहे, जी विमानाला धावपट्टीवर सुरक्षित आणि अचूकपणे उतरण्यास मदत करते। या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विमानांना फक्त व्हिज्युअल लँडिंग नियमांवर अवलंबून लँडिंग करावे लागते। तिसरं कारण आहे हवामान विषयक यंत्रणा। बारामती विमानतळावर स्वतंत्र हवामान विभागाची म्हणजेच इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची सेवा नसल्यामुळे जवळच्याच पुणे विमानतळाहून हवामान विषयक माहिती घेतली जाते। त्यामुळे लोकल व्हिजिबिलिटी आणि इतर हवामान परिस्थितींचा अचूक अंदाज या विमानतळावर मिळत नाही। चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे रनवेची मर्यादित क्षमता। या रनवेची रुंदी फक्त सुमारे 30 मीटर इतकीच आहे, म्हणजे मोठ्या विमानतळांपेक्षा तुलनेने फार कमी। तसेच त्यावर एक हलकासा हंप आहे, ज्यामुळे पायलटचा दृष्टिकोन विस्कळीत होऊ शकतो। पाचवं कारण आहे मर्यादित वापर। हे विमानतळ मुख्यतः खाजगी विमान, चार्टर आणि फ्लाईट ट्रेनिंगसाठी वापरले जाते। नियमित व्यावसायिक प्रवासी किंवा मोठ्या विमानांसाठी साधनसामग्री व यंत्रणा या विमानतळावर उपलब्ध नाही। सहावं कारण आहे स्वतंत्र अग्निशमन दलाचा अभाव। नियमित व्यावसायिक विमानतळांप्रमाणे बारामती विमानतळावर स्वतंत्र फायर आणि रेस्क्यू यंत्रणा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत नगरपालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून राहावं लागतं, ज्यामुळे सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत। एकूणच बारामती विमानतळ हा व्यावसायिक हवाई वाहतुकीऐवजी प्रशिक्षण आणि खाजगी उड्डाणांसाठी अधिक वापरले जाते। येथे पूर्णवेळ ATC, आधुनिक नॅव्हिगेशन सिस्टीम, स्वतंत्र हवामान केंद्र, अग्निशमन दल इत्यादी सुविधा नसल्याने प्रतिकूल हवामानात किंवा विशेष उड्डाणांसाठी धोका वाढतो। त्यामुळे तज्ज्ञांकडून या विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी होते। याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा।